प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये लष्करी जवानावर सासरच्यांचा जीव घेणा हल्ला, माझ्या जीवाला अजूनही धोका, जखमी जवानाची भीती। अहिल्यानगर येथील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर मार्गावरील निसर्ग हॉटेलजवळ 26 मार्च रोजी एक धक्कादायक घटना घडली। भारतीय सेवेत कार्यरत असलेले जवान विशाल रावसाहेब लांडगे यांच्यावर त्यांच्या सासरच्या मंडळींकडून जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात लांडगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। हल्ल्यावेळी आरोपींनी लांडगे यांना मारहाण करत गंभीर जखमी केले। घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी जखमी जवान लांडगे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात 30 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये गोविंद गंगाधर पठारे, जालिंदर पठारे, पवन पठारे, चेतन पठारे यांच्यासह अन्य आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 115, 118, 119 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान उपचार घेत असताना लांडगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप करत माझ्या जीवाला अजूनही धोका आहे अशी भीती व्यक्त केली। त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे। या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। पोलीस प्रशासनाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विशालराव साहेब राहणार देर, माझे लग्न 2020 रोजी पूनम गोविंद पठारे यांच्याशी झाले। यानंतर पूनम पठारे यांचे वडील गोविंद गंगाधर पठारे यांनी माझ्यावरती पैशाचा दबाव टाकून माझ्याकडनं पैशाची मागणी करत असायचे। काही कारणांनी मी पैसे देऊ शकलो नाही काही दिवसांनी, कारण माझ्या घराचे काम चालू होते। त्यांनी वारंवार मला पैसे मागितले, मी त्यांच्या माझ्या होत्या त्या पद्धतीने मी त्यांना पैसे दिले। काही कॅश स्वरूपात दिले, काही ऑनलाईन स्टेटमेंट आहेत माझ्याकडे, ह्या सगळ्या पद्धतीने मी त्यांना पैसे दिले। घराचं काम काही अधूर राहायला लागल्यामुळे मी त्यांना पैसे देण्याची कमी केली। तर त्यांनी माझी पत्नी पूनमीच्यावरती प्रेशर टाकायचं सुरू केलं। तर मी ह्या कारणामुळे तिला समजून सांगायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत सध्याच्याला, कारण मी सध्या इंडियन आर्मीमध्ये नोकरी करतोय। माझ्याकडे महिन्याला पगारायचं आणि महिन्याला मला कॉल करायचे। ह्या पद्धतीने मला थोडा त्रास देत आले। त्याच्यानंतर माझ्या मंडळीला तिने मानसिक त्रास दिला। मानसिक त्रास दिल्यानंतर त्यांनी 2025 रोजी 26 एप्रिल 2025 रोजींनी घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पण त्याच्यामध्ये मी त्यांना वाचू शकलो नाही। त्यांचा मी वाचायचा खूप प्रयत्न केला, पण त्यानंतर त्यांनीच माझ्यावरती उलटी केस टाकली। मला आत्महत्येस प्रवृत्त म्हणून त्यांनी 306 हा कलम माझ्यावरती लावून यांनी मला जेलमध्ये टाकलं। त्यानंतर त्यांनी माझी मुलगी आद्या हिचा जन्म 2023 रोजी झालेला आहे। तर ही त्यांनी तिचा ताबा घेऊन हे देवळाली प्रवारी इथं घेऊन गेले। त्यानंतर त्यांनी डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला, मानसिक त्रास दिला त्या मुलीला। त्यानंतर मी मुलगी पोलिसांकडून कोर्टाकडून घेण्याचा प्रयत्न करू राहिलेलो आहे, पण अजून सध्याच्याला तारीखवरती तारीख पडत चालल्यामुळं आणि योग्य ते निर्णय न लागल्यामुळं मला ही माझी मुलगी भेटू नाही राहिलेली। आणि त्यांनी त्या मुलीला मानसिक त्रास छळ करून तिला तिथं हात मोडलेली मला ही खोटी खबर पसरवली। नंतर 26 मार्च 2025 रोजी मला त्यांनी तिथं बोलावलं खोटी बातमी सांगून माझ्या मुलीचा हात तुटला म्हणून। त्यांनी मला खोटं सांगून तिथं बोलवलं आणि हे सांगणारा व्यक्ती होता लक्ष्मण काळे, देवळातलाच राहणार। त्यांच्याच नातेवाईकांनी मला सांगितलं का तिथं तुम्ही या आणि काहीच होणार नाही, आता याला खूप दिवस झालेले आहेत, तुम्ही येऊन तुमच्या मुलीसाठी काही उपचारासाठी पैसे घेऊन या, सगळ्या गोष्टी करा। मी स्वतः 20,000 रुपये घेऊन माझ्या मुलीच्या उपचारासाठी तिथं पोहोचलो। त्यानंतर तिने घरी जाण्याच्या आधीच मला तिथे रस्त्यात पकडून रात्री मारहाणीचा प्रकार सुरू केला। त्यांनी दांडे, लोखंडी रॉड, पाईप ह्या पद्धतीने मला मारण्याचा प्रयत्न केला। गोविंद गंगाधर पठारे, जालिंदर पठारे, त्यानंतर त्यांचे मुलं पवन पठारे, नंतर त्यांनी चेतन पठारे यांनी सगळ्यांनी मिळून मला माझी गाडी व मला घेऊन त्यांच्या घरी पोहोचले। मला तिथं मारहाण करीत वाईटरित्या मारहाण केली। गळ्याला गळफास दिला, मारायचा प्रयत्न केला, पूर्णपणे मारायचा प्रयत्न। मी सगळ्या गोष्टींना प्रतिकार करत होतो।
पण ह्या गोष्टीमध्ये माझी सासू व माझे सासरे यांनी सगळ्यांनी मिळून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी तिथं पोलिसांना ही बातमी द्यावं लागेल म्हणून यांनी लिंब मिरच्या काय असेल त्या सगळं घेऊन तिथं प्रकार दाखवला. ही त्या दिवशी तुम्ही न्यूज पाहिलेलीच असणार, ही सगळी खोटी न्यूज आलेली होती. त्यांनी चुकीचा माझ्यावरती गुन्हा दाखल केला, कुऱ्हाड वगैरे सगळं तिथं गाडीपाशी ठेवून. त्यानंतर जीव मारण्याचा प्रयत्न. आणि ज्याच व्यक्तीने मला सांगितलं होतं का बाबा ते माझ्या मुलीचा हात तुटलेला आहे, तू एकदा भेटायला जा म्हणून, त्याच व्यक्तीची ॲम्ब्युलन्स तिथं घेऊन आली आणि त्याच्यानंतर मला पोलिसांच्या सहाय्याने ॲडमिट करण्यात आलं. ॲडमिट केल्यानंतर मी 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले याचा पोलीस प्रशासनाने योग्य तो तपास करावा. फौजी नगर तालुक्यातल्या फौजी संघटनेला हेच माझं निवेदन आहे का माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे याच्यासाठी तुम्ही पुढे येऊन माझी मदत हीच माझी मुलगी मला भेटावा. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.